महाराष्ट्रातील गड किल्ले जे आहेत ते सर्व गड किल्ल्यांची अवस्था एक दुर्दैवी आहे की प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे किंवा कचरा असतो, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अवैधरित्या केल्या जातात। तर ह्याचा आम्ही एक निषेध व्यक्त करतो व विशाळगडावरती झालेल्या अतिक्रमणाला तिथं जे शिवभक्त गेले होते त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो व छत्रपती शिवाजी संभाजीराजे हे पूर्ण सर्व शिवभक्तांची अस्मिता आहेत, यांच्यावरचे जे गुन्हे दाखल केले आहेत त्यांचाही आम्ही निषेध जाहीर व्यक्त करतो। प्रथमतः सगळ्यांना मानाला जय शिवराय। गेल्या अनेक वर्षापासून तीव्रपणे आमची मागणी होती की विशाळगडावर जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण हटवण्यात यावे। ह्या गोष्टीची दखल आमचे राजे छत्रपती संभाजीराजांनी त्या जे खरे वंशज आहेत ते धर्माचं आणि आमच्या जातीचं काम करतात त्यांच्यावर गेल्या 2 दिवसाखाली गुन्हा दाखल झाला। एक विचार करायची आणि तळमळीची अशी एक गोष्ट वाटते की खेदजनक गोष्ट वाटते की राजांवर गुन्हा दाखल झालाय तर आमच्या सर्वसामान्य मावळ्यांचं तरी काय झालंय। मग ह्या सरकार म्हणजे राजकीय ह्या गोष्टी नकोच आम्हाला, नेमकं करायचं काय। आज छत्रपती शिवाजी महाराजांना जे आज आपल्याला दिवस दिसतात ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दिसतात। आज जर त्या गोष्टीवर अतिक्रमण होत असेल तर आम्ही त्या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि हे लवकरात लवकर गुन्हे मागे घेण्यात यावे आणि जे आतापर्यंत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घ्या आणि विशाळगडाला खरंच प्रामाणिकपणे मुक्त द्या। ह्या गोष्टीमध्ये एक सगळ्यात मोठी आणि मी घोषणा करू शकतो की आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। विशाळगडावर जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण हटवण्यासाठी आणि विशाळगडाबरोबरच आणि काही गडांवरती जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी बाबांनो मला सांगताना एक आनंद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1630 पासून स्वराज्य निर्मिती चालू केली, पण 1630 पासून पुढे 59 साली महाराजांनी विशाळगड जिंकला आणि विशाळगड जिंकल्यानंतर महाराजांच्या ज्या ठिकाणी काही काळ महाराजांच्या नंतर हा विशाळगड आपल्या ताराराणी साहेबांकडे गेला आणि ताराराणी साहेबांची काही दिवस ती राजधानी होती। पण सांगायचं असं की विशाळगड हा खूप आमच्या अस्मितेचा गड आहे। विशाळगड मराठ्यांच्या इतिहासातला पराक्रमाचा गड आहे। कारण सांगायचं असं की ज्यावेळी महाराज पन्हाळगडावरून निसटले असताना विशाळगडाकडे जात असताना वाटेमध्ये सिद्धीला जो वेढा टाकला होता, महाराजांना जो वेढा टाकला होता 20,000 सैन्याच्या सोबत सिद्धी होता आणि 20,000चं सैन्य महाराजांच्या पाठीमागे होतं आणि गजापूरच्या खिंडीत त्या ठिकाणी ते सैन्य महाराजांनी अवघ्या 600 मावळ्यांसोबत आपले मावळे होते। त्यावेळी सरदार आपले बाजीप्रभू देशपांडे होते आणि बाजीप्रभू देशपांडे तिथे उपस्थित असलेल्या महाराजांनी एकच सांगितलं, महाराज तुम्ही विशाळगड जवळ करा। गजापूरच्या खिंडीत महाराज थांबले, सगळे मावळे थांबले, महाराज काय सोडून जायला तयार नव्हते मावळ्यांना। पावनखिंड सिनेमा आपण सर्वांनी बघितला असेल, पण सांगायला आनंद वाटतो की त्या ठिकाणी आपले रायाजी पण होते, बाजीप्रभू देशपांडे पण होते, पण महाराज तिथून 300 मावळ्याहून पुढे निघाले आणि अवघ्या 300 मावळ्यांसोबत ती गजापूरची खिंड या ठिकाणी 8 तास आपल्या मावळ्यांनी लढवली। एवढ्या पराक्रमाचा रक्ताचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीवर आहे, या विशाळगडाच्या मातीवर आलाय, म्हणून या ठिकाणी विशाळगडाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं। पण आपल्या सगळ्यांना एक सांगण्यासाठी आनंद वाटतो की अभिमान वाटतो, ह्या इतिहासाचा गर्वच नाही तर अभिमान असावा। कारण बघा ना, आपण पिक्चर बघितला असेल, पिक्चर मध्ये सुद्धा सीन दाखवलाय त्या ठिकाणी रायाजी ज्यावेळी लढाई सुरू होते, लढाई सुरू झाल्यानंतर सिद्धीचं सैन्य जेव्हा माघारी घेतं त्यावेळी रायाजी असे उजव्या साईडला वळतात आणि पुढे जायला लागतात। पुढे चालल्याबरोबर एका सरदाराचा भाला बाण येतो आणि रायाजींच्या छातीत घुसतो आणि त्यावेळी तो रायाजी सुद्धा माझा म्हणतो त्याने पाठीमागून वार केला, समोरून ये। तसंच मला सरकारला सुद्धा सांगायचं की पाठीमागून वार करू नका, समोर या महाराजांवरती तुम्ही गुन्हे टाकताय म्हणजे आज तुम्ही गुन्हे दाखल करणारे कोण आहेत ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत। आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत आणि त्यांच्या जर वंशजांवर गुन्हा दाखल होणार असेल तर हे शिवभक्त कधीच या सरकारला माफ करणार नाहीत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं। म्हणून या ठिकाणी आणि विशाळगडाचा अतिक्रमणाचा भाग राहिला की विशाळगडाचं अतिक्रमण तिथल्या स्थानिक लोकांबरोबर असेल किंवा त्या लोकांच्या विरोधात हे आंदोलन नाही, लक्षात घ्या। पहिल्यांदा म्हणजे विशाळगड हटला पाहिजे, ते लोक काढून टाकले पाहिजे हा उद्देश असेल, पण त्या तिथल्या स्थानिक लोकांचा नाही। मला सांगा, एवढा शौर्याच्या पराक्रमाचा इतिहास विशाळगडाचा असताना
त्या ठिकाणी त्या विशाळगडावर छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजीराजांचे, तारा रामेसाहेबांच्या हयात त्या ठिकाणी गेले मराठ्यांची राजधानी राहिलेला गड असेल आणि त्या गडावर जर मांस खाल्लं जात असेल तर आपल्या सगळ्यांना आवडेल का? त्या गडावर जर मांस खाल्लं जात असेल तर ते आवडेल का? त्या गडावर जर धूम्रपान केलं जात असेल, त्या गडावर जर मद्यपान केलं जात असेल तर ते आपल्याला आवडेल का? म्हणून यासाठी हा सगळा अट्टास आहे. आमचे गडकोट सरकारला विनंती आहे की आमचे गडकोट तुम्ही सुधारू तर नकाच, तुमच्या त्याने होणार पण आहे, पण जसे आहे तसे आमच्या वाट्याला द्या एवढीच सरकारला विनंती करतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपति संभाजी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, छत्रपति संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गडकोट वाचवा, अस्मिता वाचवा, गडकोट वाचवा. अस्मिता वाचवा.